कुठलीही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला आपली जात दाखवावी लागते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतः जात गणनेच्या बाजूनेच होते. राजगोपालाचारी सारख्या लोकांनी आंबेडकरांचं ऐकलं नाही. ओबीसींना डावललं जात आहे का? प्रत्येकाला आपापला वाटा मिळावा. लोक आपली जात लपवण्याचं पण शक्यता आपण नाकारू शकत नाही. जी जात लपवणार आहेत त्यांना लपवू द्यावी. 2011ची आणि आता 2027ची या दोन्ही जनगणनेची तुलना होईल. जातीय तेढ निर्माण होण्याची काय शक्यता वाटते तुम्हाला? राजकीय लाभासाठी या वर्चस्ववादासाठी लाभ मिळवण्यासाठी असेल याचा वापर केलेला आहे. ही सगळी जी माहिती आहे राईट टू इन्फॉर्मेशन मध्ये यायला पाहिजे. जितकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. आरक्षणाचा टक्का वाढू शकतो. ते राजकीय लाभ मिळवण्या आरक्षणाच्या दृष्टीने चढाओढ जास्त होणार आहे. तर जे सध्याचं आरक्षण आहे त्याला धक्का लागू शकतोय का? जे संभाव्य धोके वाटतात ते आपल्या देशाच्या इंटिग्रिटीला सुद्धा हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. त्याच्यावरती मार्ग काढावे लागतील. मुस्लिमांची संख्या वाढलेली आहे देशामध्ये. इस्लाम फोबिया ज्याला आपण म्हणूया तसं पसरवण्याचा प्रयत्न करतायत. मुस्लिम समाजात सुद्धा अनेक जाती आहेत तर त्यांच्यात भेदभाव निर्माण होईल का? असं होऊ शकतं. याला कुठे नख लागणार नाही याची धोरणकर्त्यांनी काळजी घ्यावी.